मंडळी, सगळ्यांनी आपापल्या चिठ्ठ्यांवर आपली मतं लिहिलेत असं गृहीत धरतो. एकेकाने त्या टोपलीत जाऊन आपली चिठ्ठी टाकूया आणि मतदान करूया. आपटे, तुमच्यापासून सुरुवात करू. दीनानाथ, ये. अरे दीनानाथ, कशाच्या बाजूने मत दिलंस? गुरुजी, हे गुप्त मतदान आहे ना. मग मी मत सांगितलं तर गुप्त मतदानाला अर्थ काय? हुशार आहेस की. झालं का रे दीनानाथा? नाही गुरुजी, अजून 4 सभासद यायचे बाकी आहेत. बर, एक असे करूया. नामजोशी, उरलेल्या 4 जणांचं मतदान झालं की ही टोपली नीट बांधून आपल्या तिजोरीत ठेवून द्या. उद्या आपण मतमोजणी करू आणि काय तो निकाल लावू. काय ग कृष्णे, असा गालाचा लाडू करून बसणार आहेस का? विश्वनाथ बाळ आहे अजून, तू ताई ना त्याची, होय की नाही? त्याने तुझे फुटाणे सांडले म्हणून अशी रुसूनच बसणार आहेस का? मी आईला तुला पुन्हा फुटाणे द्यायला सांगतो, त्यात काय मोठे? काय ग ढमे, सांडू दे फुटाणे. आबासाहेब, या या या. आज तू मिठाई खा, घे. कृष्णे, हे आबासाहेब बरं का, लांबून कोल्हापूरहून आलेत. नमस्कार करा पटकन. आईला त्याचा पटकन, आणि विश्वनाथला पण दे. या या आबासाहेब, या बसा. आज इथे घरी कसं येणं केलं? बरं, मिठाई घेऊन आलायत म्हणजे आनंद वार्ताच असावी. बातमी तशी आनंदाचीच आहे, पण काय? हे कसे करूया का? इथे सांगणे कठीण असेल तर मी आता पर्वतीवरच निघालोय. तिथे जाऊनच बोलूया. गजाननाच्या साक्षीने आनंदाची बातमी ऐकू. तुम्हाला चालणार असेल तर अर्थात. काही हरकत नाही. झालं तर मग. भामे, मी येतो का? आबासाहेब आलेत, आम्ही पर्वतीवर जाऊन येतो. या. आबासाहेब, आता तरी सांगा काय बातमी आहे ती? संपूर्ण रस्ताभर तुम्ही मौन बाळगलेत. आता सांगण्यास हरकत नाही. भगवंतराव, नगरच्या किल्ल्यात छत्रपतींचा मृत्यू झाला आणि मला काय चाललंय हे कळण्याच्या आतच सगळी सूत्र देखील हल्ली. माफ करा, मी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. पण छत्रपतींचा मृत्यू इतक्या वाईट परिस्थितीत झाला की सगळेच चिंतित होते. हे सारं आलं आमच्या कानावर. पण मगाशी तर तुम्ही आनंदाची बातमी म्हणून मिठाई घेऊन आला होतात. पण अचानक काय झालं तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर आता ही चिंता दिसतीये. तसं बघायला गेलं तर बातमी तशी आनंदाचीच आहे बळवंतराव. पण गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आहेत त्या बघता थोडी काळजी वाटते. कसं आहे ना की एवढ्या मोठ्या संस्थानाच्या गादीला वारस तर हवाच. शिवाजीराजे भोसलेनंतर हे भोसले घराणं खुंटलं असं व्हायला नको. त्यामुळे दत्तक घेणं भाग होतं सकवारबाई साहेबांना. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला.
अर्थात हे सगळं घाईतच झालं. अहो कधी नव्हे ते रिजंटांची परवानगी देखील लगेच मिळाली. त्यामुळे थोडी साशंकता वाटते. गादीला वारस निवडताना एकच मुद्दा महत्वाचा, रक्त, शुद्ध रक्त महत्वाचं. गैरसमज करून घेऊ नका बळवंतराव. पण आधीच खटल्याच्या वेळेस जे घडलं त्यामुळे आपल्या मनामध्ये आमच्याविषयी कटुता निर्माण झाली. आता त्यात याची आणखीन भर नको म्हणून मी ही बातमी स्वतः द्यायला आलो. कटुता तर होतीच, निर्विवाद. मात्र मागेच म्हटल्याप्रमाणे झालं गेलं विसरून मार्गक्रमण करणं यातच काय ते शहाणपण. म्हणजे मग आता आपला कुठलाही गैरसमज नाही असे आम्ही समजावे का? यत्किंचितही गैरसमज नसावा, त्याबद्दल काहीही शंका बाळगू नका. बरं, आणि जन्म मृत्यूच्या गोष्टी या आपल्या हातात असतात का? तर मुळीच नाही. वंशासाठी दत्तक विधान करणं यातही काही चूक नाही. शिवाय छत्रपतींच्या घराण्याला साजेसा सुयोग्य पुत्र शोधून काढणं हे सोपं नसणारच कधी. त्यामुळे आपल्या पुत्राबद्दल आनंदच आहे आम्हाला. तुमच्या या बोलण्याने, ग्वाहीने आमच्या मनावरचं ओझं उतरलं. काय नाव आपल्या पुत्राचं? यशवंतराव. बर. अर्थात ते आम्ही दिलेलं नाव म्हणा. आता दत्तक घराण्याने दिलेलं नाव शाहू, छत्रपती शाहू महाराज. उत्तम उत्तम नाव आहे, छत्रपती शाहू महाराज. बळवंतराव, एकदा भेटायला येणं शक्य असेल तर आपण कोल्हापूरला जाऊ. मी गाडीची व्यवस्था करतो. अगदी छत्रपती शाहू महाराजांना भेटायला यायला आवडेलच आम्हाला. आणि गाडीची व्यवस्था वगैरे या औपचारिकतेची काही आवश्यकता नाही. आम्ही येऊ. नाही नाही बळवंत, औपचारिकता नाही. पण केसरीकारांना कोल्हापुरात घेऊन जाणं हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा नकार देऊ नका. आता मला इतकं तरी करू द्या आपल्यासाठी. बर, आभारी आहे. चिठ्ठ्या टाकून झालेल्या आहेत. नामजोशी, तुम्ही स्वहस्तेच हो आणि नाहीच्या चिठ्ठ्यांची विभागणी करा. या होकाराच्या चिठ्ठ्या आणि या नकाराच्या चिठ्ठ्या. यामध्ये नकाराच्या दोनच चिठ्ठ्या आहेत, म्हणजे त्या नक्कीच आमच्या असणार. ठीक आहे, हरकत नाही. बहुमताचा जो कौल आलाय त्याच्या अनुषंगाने आपण जाऊया. मग त्यासाठी जेम्स फर्ग्युसनची गाठ घ्यायची वेळ आली तरी तयारी आहे माझी. इथून पुढे काय करायचं, कसं करायचं हे माझ्या वतीने सर्व अधिकार मी टिळकांना देतो. बळवंतराव, बघितलं आणि तुम्ही म्हणता यांच्या वर्तनात कुठलाच विक्षिप्तपणा नाही. हे असं तरातरा निघून जाण्याची काही गरज होती? मंडळी, आजची बैठक आपण एका विशिष्ट हेतूने आयोजित केलेली आहे याची आपल्याला कल्पना आहेच. आपण सर्व जाणता की आम्ही न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू केली ती राष्ट्रहितार्थ काही उपाययोजना करता याव्यात म्हणून. आणि अर्थात त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. आता त्या पुढील पाऊल
म्हणजे महाविद्यालयाची स्थापना. आमच्या कानावर ही बातमी आलीच होती. नाही, त्याबद्दल आम्हाला आनंद आहेच. मात्र आम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचा हेतू लक्षात आला नाही. हो सांगतो. आजच्या आपल्या या सभेचा हेतू महाविद्यालय सुरू करणं हा आहे. काय आहे की महाविद्यालय सुरू करणं हा काही निश्चितच एकट्या दुकट्याचा व्याप नसू शकतो. त्यामुळे 4 विद्वानांची मतं घेऊन मगच पुढे मार्गक्रमणा करावी हा हेतू आहे. नामजोशी, आपली कॉलेजची कल्पना अतिशय स्तुत्य आहे. मला वाटतं या बाबतीत कोणाचाही विरोध असण्याचा किंवा दुमत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हा सर्व मंडळींचा याला मनापासून पाठिंबा आहे. कॉलेज ही काळाची गरजच आहे बळवंतराव. तेव्हा आपल्या उपक्रमात आम्हाला योगदान द्यायला आवडेलच. बोला, आता पुढे काय आणि कसे करायचे योजिले आहे? आम्हाला खात्री होतीच की आमच्या या कल्पनेचं तुम्ही सगळेजण मनोभावे स्वागत कराल. महाविद्यालय उभं करणं ही खरोखर फार मोठी उडी. शाळेचा खर्च एकीकडे वाढत असताना महाविद्यालयाचा मुळात विचारच करणं हेच फार धाडसाचं आहे. परंतु आम्हाला असं वाटतं हीच आत्ता योग्य वेळ आहे. आणि अर्थात महाविद्यालयासाठी खर्च मोठाच येणार आणि त्यासाठी लोकांनी चढळ हाताने आर्थिक मदत केली तरच हे शक्य आहे. त्यानुसारच आम्ही सगळ्यांनी यावर सविस्तर चर्चा केली आणि सर्वानुमते एक विचार पुढे आलाय. हा विचार आपल्या समोर मांडणं हा या बैठकीचा उद्देश आहे. कोणता विचार? आपणास काही सहकार्य हवे असेल तर ते आम्ही जरूर करू. काय नारायणराव? अगदी आनंदाने. आपण कराल ते लोकहितासाठीच असेल. त्या बाबतीत आमच्या मनात काहीही किंतु नाही. आपण या विचाराबाबत अगदीच अनभिज्ञ आहात असं नाही. आपलं यावर बोलणं झालं त्यानुसार संचालक मंडळाच्या प्रस्तावावर आम्ही सविस्तर चर्चा केली आणि आमच्या असं लक्षात आलं की महाविद्यालय चालू करायचे, शाळा मोठी करायची, एकूणच व्याप मोठा करायचा तर त्यासाठी सोसायटीची स्थापना करण्याची ही योग्य वेळ आहे. आता या उपक्रमांसाठी आपण लोकांकडे आर्थिक मदत मागणार तर त्याचा विनियोगही योग्य मार्गाने होतोय याची खात्री लोकांस पटावी हा यामागचा उद्देश आहे. उत्तम कल्पना आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे सोसायटी स्थापन करण्याची गरज आहे. मंडळी, संस्थेच्या नियामक मंडळाची नावं निवडणं हे सुद्धा आत्ताच उरकून टाकूया आजच्याच बैठकीत. काय रानडे बुवा? शुभश्य शीघ्रम. कोणाची नावे घेणं योजिले आहे? नामजोशी, आपल्या मनात काय आहे? तर मंडळी, संचालक मंडळावर वामनराव आपटे, बळवंतराव टिळक, गोपाळराव आगरकर, वासुदेवराव केळकर, महादेवराव गोळे आणि नारायणराव धारप ही मंडळी आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळावर असावी असं मत आहे. आपणा सर्वांचे यास अनुमोदन आहे का? किंवा काही हरकती, सूचना, प्रतिक्रिया असल्यास त्या देखील नोंदवाव्यात. मान्य आहे? मान्य आहे. वा वा. पूर्ण सहमत. ऐका मंडळी, ऐका. या नावांना माझी काहीही हरकत नाहीये. पण यात नामजोशींचे नाव असावे असं मला वाटतं. काय बळवंतराव? अर्थात
हो 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 मंडळी हो, तुम्हा सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून मी माझंही नाव या संचालक मंडळाच्या यादीत जोडत आहे. नामदोषींनी स्वतःला दत्ता का वगळलं याची मला तरी कल्पना नाही. खरं तर त्यांचे नाव गृहीतच धरायला हवे होते. काय आगरकर? मंडळी, चला तर मग आज या बैठकीत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचा ठराव संमत झाला असं मी जाहीर करतो. मंडळी आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली आपल्या नव्या महाविद्यालयाचे कामकाज पाहिले जाईल. यास आपले अनुमोदन आहे किंवा काही हरकती असतील, सूचना असतील तर त्या ठेवाव्या. काहीही हरकत नाही. चला तर मग आता मिठाई वाटूनच आपल्या या नवीन पर्वाची सुरुवात करू. काय बळवंतराव? अगदी अगदी. मिठाई घेऊन येता पारावर. बळवंतराव, तुम्ही आणि गोपाळराव इथे नव्हतात त्याच वेळेस नेमका हंटर आयोगाच्या सुनावणीचा दिवस आला. आपल्या सगळ्यांच्या विचारानुसार मी साक्ष दिली खरी, मात्र महाविद्यालयाचं काम एवढं झटक्यात पुढे जाईल याची मलाही कल्पना नव्हती. शाळा हा पायाचा दगड असेल तर महाविद्यालय ही इमारत आहे, आणि या इमारतीत नवीन भारताचं भविष्य घडणार आहे या कल्पनेनेच मी भारावून गेलो. तुम्ही बघाल बळवंतराव, भविष्यात जेव्हा कधी शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आपल्या या पुण्याच्या महाविद्यालयाचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल. आपटे, तुम्ही दिलेली साक्ष हे आपण आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले पहिले महत्वाचे पाऊल होते. कबूल आहे की नाही मंडळी? होय, निश्चितच. अगदीच. हे पहा, शास्त्री बुवा म्हणायचे, इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे आणि ही भाषा प्रत्येकाला शिकता यायलाच हवी. अशी भाषा शिकणे पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचेच. आणि हे उच्च शिक्षण घेऊन जेव्हा पुढची पिढी ब्रिटिशांशी त्यांच्याच भाषेत हुज्जत घालेल तो खरा सुदिन. येणाऱ्या काळात या इंग्रजी भाषेचे महत्व अनन्यसाधारण असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवलीच पाहिजे. पाश्चिमात्य भाषेचा आपल्या देशात प्रसार व्हायलाच हवा. महाविद्यालयातनं असे विद्यार्थी घडवणे हे आपल्या समोरचे खरे आव्हान आहे. आणि आपण जर एकमेकास सहाय्य केले तर आपलं हे इप्सित साध्य करणं काही कठीण नाही. हे महाविद्यालय पुण्यातील पहिली स्वदेशी उच्च शिक्षण संस्था असल्याचा अभिमान येणाऱ्या पिढ्या बाळगतील. आणि त्यात कुठेतरी आपले आजचे कष्ट सार्थ ठरले असतील. होय, निश्चितच. या महाविद्यालयाचा आदर्श समोर ठेवून उद्या अशीच काही महाविद्यालयं सुरू होतील याची मला खात्री आहे. आणि हो मंडळी, आपल्या महाविद्यालयाप्रमाणेच अनेक नव्या मंडळींनी पुढे येऊन अशा शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या तर आधुनिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होईल. हो, पण सध्या तरी हे एका प्रकारचे आवाक्या बाहेरचे स्वप्नच आहे. कारण अशी संस्था उभी करणं आणि ती चालवणं हे तितकंच अवघडही आहे. नाही, आणि सरकारी अनुदान स्वीकारायला आपण संमती दर्शवली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक खर्च आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजसाठी मोठी इमारत बांधावी लागेल. ज्या मंडळींची आपण विश्वस्त म्हणून निवड करणार आहोत त्यांना आपला अभिमान वाटायला हवा याची दक्षता आपण घेतली पाहिजे.
आणि भविष्यातही अशाच प्रकारे महाविद्यालयाचा कारभार पार पडायला हवा. चला, या कॉलेजच्या निमित्ताने देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहोत.